पण धर्म म्हणजे काय तर माणसाने माणसाशी माणसासारखं वागा याचं नाव धर्म. परत व्याख्या लिहून घ्या. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन डेमोक्रेसी इज द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागा. 2023-24 ला रक्ताचे नाते जपा. काम आकळा. कारण शरीर कसं होत आहे विढाला विढाला आपली वेळ सुद्धा संपलेली. चालू ठेवायचं का बंद करायचं काय का तुम्ही काहीच बोला ना. चालू ठेवायचं विढाला एवढं गोड नियोजन आमच्या सर्व राजमुद्रा युवा प्रतिष्ठान ग्रुपने केलंय. एवढं सुंदर असं खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात तुम्हाला जर सुख दुःखापासून दूर व्हायचं असेल आणि सुख जर मिळवायचं असेल तर पालन करा. तीन गोष्टी जपून वापरा. एक, पाणी जपून वापरा. आहे का तुम्हाला पाणी? नाही ना, जपून वापरा. आता काळाला असं आणि जेव्हा पाणी होतं तेव्हा हंडा घरात ठेवून येईपर्यंत खाली पाणी. पाणी जपून वापरा. पाण्याची गरज आहे. 2, वीज जपून वापरा. एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे. वीज जपून वापरा. आणि 3, महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. तू काय तुझ्या बापाची करून टेम्पोवर भांडी घेऊन आणि म्हणजे जागीरदारी घेऊन नाही बरं. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग. का पट्ट घरात घालताना वाढलंय दिवांचं फळकटणी केलंच होतं आणि स्वतः शेटवा केलंच होतं. काय होतं काय? महिला मंडळ तुम्हाला एक वाक्य पाय पडून सांगा. तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमचे डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला? तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला? तुम्हाला काय अधिकार? इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद जरांगे पाटलांच्या सोबत राहण्यासाठी वापरा. अंगातली ताकद अंगातली ताकद आरक्षण मिळवून देण्यासाठी वापरा. अंगातली ताकद असे 15 जीवनाचं गाठरीत लोळण्यासाठी वापरू नका.
अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. जरा माझा टेलपणा कमी करा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकूट आणतो. पैसे कुठे घालतो घाली तू घालकटा. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000ची नवरदेव बाहेर फट 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 ते नवरदेव उड्या आणायचे. त्याला वाटलं शांत पाहिजे. आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही? आता आहे का नाही? आहे का नाही? मग लग्न पत्रिका छापायची काय गरज? 1 मिनिटात उभ्या मारशाल कळणार तुझ्या घरी का तमाशे. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची. लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी बस शाळेत जाते, तिला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचारीची छाती भरली, उंची भरली, आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, त्याला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंगा भेटेल. उगाच पाहुणे पैसे नाही छापे उन्हात पत्रिका वाटीतो हलखडा. कसे ते पैसे घालायचे माझ्यातले. पूर्वी चांगले गोल गुलाबजामुन होते. कोणच्या काय बापाचे गुलाबजामुन लांबोळा केला. असं नाही राहिला. फसला म्हातारीच्या नागपुडीत मेलं म्हातार. पूर्वी चांगले बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते. मारलीच जग. खेळले एकत्र. राजा राणी. राजा एवढा, राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली. कशातही पैसे घालायचे. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे. आता यांनी सुरू केले भेट. आता तुम्ही बांधा भेटे, आम्ही घेतो ना वार. पोरणी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाटण्यात आवडीच मोठी काय. कशातही पैसे घालायचे माझ्यातले. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा. गेला ना मामाच्या गळ्यात. तो बाबा म्हणला मी आहे तिलाच कटावळाय त्याचं काय करायचं. कशातही पैसे घालायचे माझ्यातले. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. चेट केलाय आता. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 25 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. ते हायवेला मिळत ना. तो हातात 99ला झालाय, नाही तर पहिले 35चाच होता. ते नवरदेव माग ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. नवरी माग मोकार मेकअप केलेले. ते पुरी ब्युटी पार्लरला जाते कलोरी. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी कराव्या लागतात. पहिले फिशिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागते. अशी 4 पायऱ्या. ती 21 दिवसाचा कोर्स आहे. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे डांबरवत. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि एअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा. कसं द्यायचं ऐका आता. पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा. एक भाग इकडे दाडपायचा आणि एक भाग इकडे दाडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये डोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दाडवायचा आणि एक पट वाटव द्यायची. याला म्हणायचं देवयानी. तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची ही मोकळी. चला हवं येऊ द्या. कलवरी नाही असं गेलं नवर ते गोड्यावर पडलं बाधा काय माहिती. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या. त्याच्या पुढं तो बँडवाला बहर फुल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आहे. बहर फुल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. तो महबूबा चालवतो कसं माहिती का? त्याच्या पुढे फुलं टाकायचे रे. बाटलीची बुच टाका एवढं नाही नाही. चालू द्या मी येतो.
नाही नाही, कशातही पैसे नका घालू, पैसे चांगल्या कामामध्ये घाला. कशातही पैसे घाल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो प्रभासी हो म्हातारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया.